some important points. काही महत्त्वाचे मुद्दे की बार ग्राफ काढत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ x axis and write x axis, then draw y axis. Okay, then here intersection point of x axis and y axis is 0. Okay, now in a joint bar graph the width of all columns should be equal. जी आपण width घेतो याची जी रुंदी घेतो ही सारखी आली पाहिजे. एक काय होईल, तुम्ही छोटा घ्याल आणि दुसरा मोठा घ्याल असं चालत नाही. दोघांचीही जाडी ही सारखी आली पाहिजे. म्हणजे जो 1 सेंटीमीटरचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही अर्धे अर्धे असे दोन पार्ट करू शकता. ओके, अँड द डिस्टन्स बिटवीन एनी टू कन्सिक्युटिव्ह सेट्स ऑफ जॉइंट बार ग्राफ शुड बी इक्वल. हे इथलं सुद्धा अंतर पहा. 0 पासून आपण 2011 जेवढं घेतलेलं आहे तेवढंच अंतर या 2011 पासून हे तेवढं सुटलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे जर आपण एक बॉक्स सोडला असेल 1 सेंटीमीटरचा तर इथे पण एकच सोडायचा, इथे पण एकच सोडायचा, इथे पण एकच सोडायचा. जर तुम्ही दोन दोन बॉक्स सोडले असतील तर इथे दोन बॉक्स सोडले असतील तर इथे पण दोनच सोडायचे, इथे पण दोनच सोडायचे, इथे पण दोनच सोडायचे. ओके, लक्षात आलं. दॅट मीन्स द डिस्टन्स बिटवीन एनी टू कन्सिक्युटिव्ह सेट्स ऑफ जॉइंट बार्स शुड बी इक्वल अँड द जॉइंट बार ग्राफ इज यूज्ड for comparative study. Here Ajay's and Vijay's with production चा आपण इथे काय केलंय, कंपॅरिझन केलेलं आहे. म्हणजे बार ग्राफ कशासाठी यूज होतो, जॉइंट बार ग्राफ कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यासाठी. काय कंपेअर करता येईल इथं पहा ना, 2011 ला दोघांचे उत्पन्न सारखेच आहे. 2012 ला कंपेअर करता येईल. अजयचं किती आहे 55 आणि विजयचं किती, अजयचं किती आहे 50 आणि विजयचं किती आहे 55. म्हणजे कोणाचं जास्त आहे कोणाचं कमी आहे कंपेअर करता येईल आपल्याला. इथं पण पहा, अजयचं जास्त आहे आणि विजयचं कमी आहे. इथे अजयचं जास्त आहे विजयचं कमी आहे. अशा प्रकारे आणि किती आहे हे आपल्याला कंपेअर करता येईल. ओके, नाउ हाऊ टू रीड अ जॉइंट बार ग्राफ. Before that, we have learned steps for drawing a joint bar graph. First, we have to draw x-axis, okay, and y-axis. That is x-axis and y-axis. Okay, and the intersection point, that is 0. Okay, it is intersection point of x and y axis. Okay, keeping the distance between two sets of joint bars equal. पहा, जेव्हा आपण जॉइंट बार काढतो तेव्हा त्याच्यामध्ये जे डिस्टन्स असलं पाहिजे हे इक्वल असलं पाहिजे. ओके, नाउ चूज द स्केल फॉर ऑन y axis. We have to choose scale, that is scale on y axis. स्केल हा नेहमी y axis वर असतो. On y axis 1 centimeter, that means this is 1, again this is 1, again this is 1. Okay, 1 2 3 4 5 6 7, that is on y axis 1 centimeter is equal to. आता क्वेश्चन मध्ये काय दिले त्याच्यानुसार हा स्केल घ्यायचा असतो. कधी कधी 5 सेंटीमीटर घ्यावं लागतं, कधी कधी 10 घ्यावं लागतं, कधी कधी 20 घ्यावं लागतं, कधी 100 200 300, म्हणजे क्वेश्चनच्या याच्यावर डिपेंड करतं ते. ओके, अँड ड्रॉ हाइट्स ऑफ कॉलम रिक्वायर्ड टू शो द नंबर्स. मग क्वेश्चन मध्ये जे नंबर दिले असेल त्याच्यानुसार त्याची बारची हाईट घ्यायची. फॉर एक्झाम्पल 10 दिलं असेल तर, ओके, 30 दिलं असेल तर, क्लिअर, अशा प्रकारे बार्स काढता येतील. ओके, अँड नाउ यूज डिफरंट कलर्स टू शो द डिफरंट बार्स इन इच सेट्स. आता हा सेट्स आहे, हा वेगळा आहे, हा दुसऱ्याचा आहे आणि हा दुसऱ्याचा आहे. त्याच्यामुळे काय करायचं, याच्यासाठी वेगळा कलर यूज करायचा, याच्यासाठी वेगळा यूज करायचा किंवा काहीतरी सिम्बॉल करायचं. पण ते सुद्धा इथे मेन्शन करणं आवश्यक आहे की आपण हा डार्क कोणासाठी घेतलाय आणि हा क्रॉस कोणासाठी घेतलाय. ओके, म्हणजे किंवा हे एक्झाम्पल दिले मी. या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे कलर सुद्धा इथे कलर सुद्धा यूज करू शकता. याच्यासाठी वेगळा, याच्यासाठी वेगळा कलर. तर अशा ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी बार ग्राफ करताना त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, नाउ यू हॅव टू ऑब्झर्व बार ग्राफ on page number 52. There are page number 52. The minimum and maximum temperature in Pune
for 5 days is given. Read the joint bar graph and answer the questions below. Okay, how to read it? So this is bar graph, that is in Pune the temperature is given, that is minimum temperature and maximum temperature. Okay, maximum temperature for dark box and minimum is plain. That means different minimum for dark and maximum for dark and minimum for only bar. It is not colored. Okay, then see, this is on your page number 52. Okay, days: Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday. That is on x-axis, and on y-axis we have to given 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50. That means this is scale on y-axis. 1 cm is equal to, पहा 5 चा टेबल घेतलाय, म्हणजे प्रत्येकामध्ये किती अंतर आहे? 5 5 चा आहे, 5 5 5. ओके, that is temperature in Pune city. Okay, minimum and maximum temperature. Days: Monday, Tuesday, Wednesday, Thursday and Friday on x-axis. Okay, see, Monday maximum temperature is 30 and minimum temperature is 20. On Tuesday maximum temperature is 25, 2 lines, that means 29, and minimum temperature is 19. On Wednesday maximum temperature is 29 and minimum temperature is 20. On Thursday maximum temperature is 29 and minimum temperature is here 15. And on Friday maximum temperature is 30 and minimum temperature is 20. Okay, now how to read it? Clear? Observe the bar graph and answer the question. You can observe bar graph on page number 52 in your textbook. That is, what data is shown on x-axis? X-axis वर कोणता डाटा आहे? What data is shown on x-axis in this graph? That is x-axis. What data is shown on x-axis? Yes, days are shown on x-axis. Days, which day? Monday, Tuesday, Wednesday, Thursday. Okay, that's are given on x-axis. Clear? Question number 2. What data is shown on y-axis? That is y-axis. This is y-axis. On y-axis काय दिसते तुम्हाला? Shown on temperature. TEMPERATURE. टेम्परेचर दिले याच्यामध्ये, पहा ना, दिसते की नाही? आपण 5 5 दिसून घेतले. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. ओके, तर हा डाटा तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन पहा. Which day had the highest temperature on Monday? Which day had the highest temperature? Highest temperature या बार ग्राफ मध्ये कुठे दिसते आहे? कशाचं आहे? कोणत्या दिवसाचं आहे? Which day? Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday. Highest temperature is shown on Monday. Mondayचं टेम्परेचर हे हायेस्ट आहे. On which day is the minimum temperature the highest? मिनिमम मध्ये हायेस्ट. पहा, पहिला डार्क आहे मॅक्सिमम, दुसरा फेंट दिसतोय मिनिमम. मग मॅक्सिमम म्हणजे डार्क वाला पाहायचा, मिनिमम म्हणजे फेंट वाला पाहायचा. मग याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? which day had the highest temperature, on which day is the minimum temperature the highest? मिनिमम मध्ये हायेस्ट असलेलं टेम्परेचर कोणत्या दिवसाचं आहे? मिनिमम मध्ये कॉलम पाहिजे फक्त, म्हणजे जे प्लेन दिसतात ते त्याच्यामधला हायेस्ट कोणता आहे? तर तो वार जो आहे तो याचा आन्सर आहे. दॅट इज वेडनेसडे. ऑन थर्सडे what is the difference between the minimum and maximum temperature? मिनिमम टेम्परेचरचा थर्सडेचा बार पाहायचा, मॅक्सिमम टेम्परेचरचा पाहायचा. पहा, काही पुस्तकामध्ये प्रिंटमध्ये थोडासा फरक दिसतोय आपल्याला. 29.5 किंवा 29 किंवा 30 असेल, तो तुम्ही त्या बुक मध्ये पहा.
डिग्री सेल्सिअस हे झालं मॅक्झिमम टेम्परेचर किंवा 30 डिग्री सेल्सिअस. आणि दुसरं जे आहे त्याच दिवसातलं मिनिमम टेम्परेचर किती आहे पहा, दॅट इज 15 कंप्लीट, दॅट मीन्स 15.0 डिग्री सेल्सिअस. डिफरन्स काढायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला, सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. किती त्यांचं 14.5 डिग्री सेल्सिअस हे झालं याच्यातला डिफरन्स. क्लिअर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, on which day is the difference between, question number 6, on which day is the difference between the minimum and the maximum temperature greatest. कोणत्या दिवशी मिनिमम आणि मॅक्झिमम टेम्परेचर ग्रेटेस्ट, काय म्हटलंय, इज द डिफरन्स बिटवीन मिनिमम अँड मॅक्झिमम टेम्परेचर इज ग्रेटेस्ट. मिनिमम आणि मॅक्झिमम टेम्परेचर मध्ये जास्त फरक असला